सुगीच्या वेळेवर गोरगरीब व्यावसायिकांच्या पोटावर अतिक्रमणच्या नावावर पालिकेचा हातोडा. निमित्त स्वच्छ सर्वेक्षण, पण वडाप चालकांच्या बाबतीत मात्र उदासीनता. अतिक्रमण हटाव मोहीम सुरू, परंतु वडाप चालक मात्र आहे त्या जागी जैसे थे. स्वच्छ व सुंदर सर्वेक्षण मध्ये कराड शहराचा डंका नेहमीच वाजलेला आपणास पाहावयास मिळतो. परंतु स्वच्छ व सुंदर कराड दाखवण्याकरिता भिंतीवर रंगरंगोटी, रस्त्यांची साफसफाई, रस्त्यावरील अतिक्रमणे, फुटपाथवरील अतिक्रमणे या बाबीवर नक्कीच पालिकेला लक्ष केंद्रित करावे लागते. मावळते व डॅशिंग मुख्य अधिकारी डांगे यांनी तर कराडमधील अतिक्रमण मोहीम हाती घेतल्यानंतर संपूर्ण कराड शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त मोकळा श्वास घेऊ लागले होते. कालांतराने त्यांनी हॉकर्स संघटनेचा व गोरगरीब व्यावसायिकांचा विचार करत कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्या शेजारी रिकाम्या जागेत हॉकर्स झोन तयार करून दिला होता व त्या ठिकाणी व्यावसायिकांना आपल्या उदरनिर्वाहाचा मार्ग रिकामा करून दिला होता. परंतु डांगेंची बदली झाली व हळूहळू कराड शहराचे चित्र पुन्हा बदलू लागले. गोरगरिबांना व्यवसाय करू द्या, पोट भरू द्या या आशयाखाली कराडमध्ये अतिक्रमणे इतक्या मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली की जो तो म्हणे ही माझीच जागा. आणि त्यातल्या त्यात तर पसारा एवढा वाढू लागला की वाहन चालकांना आपली वाहने चालविताना तसेच चालत ये जा करणाऱ्या नागरिकांना कारेवरची कसरत करण्याची वेळ येऊ लागली. त्यातच नेहमीच चर्चेचा विषय असणारे वडाप चालकांची मनमानी काही कमी नाही. दिसेल जागा तिथे लावा गाड्या आणि करा त्याचे गेटमध्ये रूपांतर. मग ते गेट आरटीओ मान्य आहे का, नगरपालिकेचा परवाना आहे का, किती गाड्या लावण्याचा परवाना आहे हे त्या वडाप चालकांनाच माहिती. कारण काही कारणास्तव एखाद्या वाहनधारकाने त्यांच्या गेट समोर गाडी लावली तर एक गाडी काढ, ट्रॉफिकवाला उचलेल अशी तंबी दिली जाते. मग या गेटवरच्या गाड्या ट्रॉफिकवाल्यांना दिसत नाहीत का? तेव्हा कराड शहराचं सौंदर्य कुठं जातं हो? हे झाले वडाप चालकांच्या बाबतीत. परंतु आज नगरपालिकेने हाती घेतलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये गव्हाबरोबर किडे रगडले गेल्याचा प्रकार दिसला. खरोखरच ज्यांनी अस्ताव्यस्त अतिक्रमणे केली होती व पक्क्या स्वरूपाच्या हातगाडे एकाच ठिकाणी ठाण मांडून लावले होते त्यांच्यावर कारवाई करत असताना मात्र ऐन सणासुदीच्या वेळेवर जो खरोखरच गरजू आहे, ज्याच्या हातावरचे पोट आहे, जो सकाळी आपला व्यवसाय मांडून संध्याकाळी आपला सर्व पसारा गुंडाळून घेऊन जात असतो व त्याच्या व्यवसायाचा इतरांना, वाहनधारकांना, नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही, अशांवर मात्र आज उपासमारीची वेळ आल्याची पाहावयास मिळाले. वास्तविक पाहता पालिकेने गोरगरीब गरजू लोकांना नियमावली करून देऊन मर्यादित जागेत व्यवसाय करण्याची संधी देण्याची मागणी गरजू व गोरगरीब व्यावसायिकातून होऊ लागली आहे. तसेच तत्कालीन मुख्याधिकारी डांगे यांनी जो हॉकर्स झोन तयार करून दिला होता त्या ठिकाणी आता फक्त खाद्यपदार्थाचेच गाडे दिसू लागले असून ज्यांना तेथील जागा देण्यात आली होती ते तिथे व्यवसायच करत नसल्याचे चित्र दिसत असून काही लोकांनी चक्क भाडेतत्वावरतीच की काय खाद्यपदार्थ विक्रेत्यांना ती जागा भाड्याने दिली की काय अशी चर्चा नागरिकांमधून होताना दिसत आहे. मुख्य अधिकारी तथा प्रशासक खंदारे साहेब आता या सर्व गोष्टींकडे लक्ष केंद्रित करून गोरगरीब गरजू लोकांना छोट्या छोट्या जागा उपलब्ध करून देत पुन्हा व्यवसायाची संधी देतील का, की परत एकदा गावाबरोबर किडे रगडले जाऊन शहरातील सर्वच्या सर्व रस्ते अतिक्रमण मुक्त पाहावयास मिळतील याची उत्सुकता आता कराडकर नागरिकांना लागून राहिली आहे. जाता जाता या व्हिडिओमध्ये पहा की कशा प्रकारे वडाप चालकाने मुख्य चौकातच पॅसेंजर घेण्याकरिता गाड्या उभ्या केलेल्या आहेत आणि त्यातच एक एसटी बस येते. पॅसेंजर हात करतात आणि एसटी वाल्याला रस्त्यावरच बस उभी करण्याशिवाय पर्याय उरत नाही. मग होतंय काय, जिकडे तिकडे सगळीकडे ट्रॅफिक जाम. अशा वेळी वाहतूक पोलीस कर्मचारी अथवा अधिकारी नेमके काय करतात?